तर मित्रांनो, आता मी आलेलो आहे या इथे 8वं ज्योतिर्लिंग औंढा नागनाथला। सुप्रभात मित्रांनो, मी सचिन भालेराव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज मी आलेलो आहे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं ते म्हणजे औंढा नागनाथला। तर आज एक्सप्लोर करूयात औंढा नागनाथचं मंदिर। आणि या इथे बघा तुम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा एक भला मोठा पुतळा आहे। मंदिराची पुनर्रचना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केली आहे। या इथनं गेट आहे, गेटमधून एंटर करायचं आहे। आज माझ्यासोबत आहे माझी फॅमिली, माझी आई आहे, माझी बायको आणि उमेश अँड फॅमिली। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं ते म्हणजे औंढा नागनाथला आपण आज आहोत। आणि अष्टम ज्योतिर्लिंग श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग या नावाने सुद्धा औंढ्याला ओळख आहे। आणि या इथे आहेत नंदी महाराज। ही एक आख्यायिका आहे मित्रांनो की महापार्वतीला प्रसन्न करण्यासाठी दारुका या राक्षसीने कठोर तपस्या केली। महापार्वतींनी प्रसन्न होऊन भेटीच्या स्वरूपात दारुकाला एक वन दिलं। असं म्हणतात की ते वन थोडं चमत्कारिक होतं। जिकडे जिकडे दारुका जायची तिच्या मागे मागेच ते वन सुद्धा चाललं जायचं। या मंदिराचं जे बांधकाम झालेलं आहे खांबांवरती, ते झालेलं जे नक्षीकाम आहे ते किती अप्रतिम आहे, तुम्ही बघू शकता। या इथे हे बघा, प्रत्येक कोपरा आणि त्यावरचं स्ट्रक्चर आणि आर्किटेक्चर पूर्णपणे सेम आहे। डोळे दिपवून टाकणारा हा या मंदिराचा सभामंडप आहे। आणि या सभामंडपामध्ये जवळपास 20 ते 22 खांब आहेत। या इथे आहे एक शिवपिंड। ऐन श्रावण महिन्यात दूध आणि जलाभिषेक करण्याचं पुण्य मला मिळालं। महामंगलमूर्तये नमः। निर्विघ्नमस्तु सुमुखस्य द्वादशे तानि नामानि पठेषुन्यापि विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संगच्छैव विघ्नस्तस्य न जायते। सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनं मृत्युर्मुक्षमामृतात् सद्यो जातं प्रपद्यामि सद्यो जाताय नमो नमः। भवे भवे नाति भवे भवस्व मां भवत् भवाय नमः। वामदेवाय नमो ज्येष्ठाय नमो श्रेष्ठाय नमो रुद्राकाला घोरघोरतव्या उर्वारुकमेव बन्धनं मृत्युर्मुक्षमामृतात् सद्यो जातं प्रपद्यामि सद्यो जातं वामदेवाय नमो ज्येष्ठाय श्रेष्ठाय रुद्राकाला घोरघोरतव्या नमस्ते अस्तु द्रव्या। नागनाथ महाराज की अरे वाह, हा बरं असा योगी आला का ते बेल फिरू आपल्या जवळचं नमः। शिवाय च शिवधराय च नागेश्वर भगवान की। नागनाथ महाराज दोघं डोकं टेकवा। एकदम धान्य बहुपुत्र लाभम शतसहस्रम दीर्घमायु मोठी कर जागा पाहिजे। धान्य बहुपुत्र लाभम संवत्सरे मासोत्तमे मासे श्रावण मासे शुक्ल पक्षे आजचे दिलो आद्य सद्यो जातं प्रपद्यामि सद्यो वामदेवाय नमो नमस्ते विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिशूलकाग्निकालाय काला। 5 पांडव जेव्हा वनवासात होते त्यावेळेस त्यांनी या दारुकावनात काही काळ वास्तव्य केलं आहे। आवर्तक सरोवरात असलेल्या भगवान शंकराच्या लिंगाला जमिनीवर आणून त्यांनी इथे दगडाच्या मंदिराचं बांधकाम केलं, अशी आख्यायिका आहे। मंदिराची उंची 60 फूट आहे। या मंदिराची पुनर्रचना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केली आहे। तसेच शीख धर्माचे जे संस्थापक आहेत गुरु नानक हे सुद्धा या मंदिरात आले होते। संत नामदेव, विसोबा खेचरा, संत ज्ञानेश्वर यांचाही या मंदिराशी जवळचा संबंध असल्याचा पुरावा आहे। या मंदिराचं जे प्राचीन नाव आहे ते आहे आमरदग। थोडं वेगळं आहे बट हेच आहे। हे झालं आध्यात्मिक। आणि आता सायंटिफिकली जर हे गाव महत्त्वाचं असेल तर ते अशा प्रकारे आहे, कारण लिगो इंडिया या नावाचा एक प्रोजेक्ट तिथे आहे। 15 किलोमीटरवरती त्यांनी एक जागा डिसाईड केली आहे जी की गुरुत्वाकर्षणाचा अभ्यास करणार आहे। आणि ही जी लॅब आहे ही लॅब असणार आहे जगातली 5वी लॅब। या मंदिराच्या आवारात एक पायविहीर आहे, त्याला
नागतीर्थ असं म्हटलं जातं. याला एक दुसरंसुद्धा नाव आहे, त्याला म्हणतात सासू सुनेची बारव या नावाने सुद्धा याला ओळखलं जातं. हे गाव आहे संत नामदेवांचे गुरु ते म्हणजे विसोबा खेचरा यांचं. अकल्पनीय आणि सुंदर असं दृश्य आपल्याला या इथून दिसतं. ते म्हणजे या मंदिराचं बांधकाम आणि वर असलेला कळस. मित्रांनो, अशा प्रकारे आज लक बाय चान्स माझा जलाभिषेकसुद्धा झाला आहे. सो आता इथलं दर्शन पण झालं आहे. सो आता इथनं निघायचं आहे परळी वैजनाथसाठी. सो निघूयात आणि बघूयात तिकडे काय होतं आहे.